हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष मधल्या दुसऱ्या गुरुवारचा म्हणजे परवा दिवशीचा। तर पूजा करायची होती मला। अष्टलक्ष्मी कलश मी भरून घेतला, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, 1 फूल घातलं आणि अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू वाहिलं मी। त्यानंतर अष्टदल कमल काढलं होतं तांदळाने, त्याच्यावरती कलशाची स्थापना केली आणि कलशाला मस्त असं देवीचं रूप दिलं होतं। आणि आपल्या रियाताईंनी मस्त असे देवीचे पाऊल पाठवले होते मला 7-8 महिन्यापूर्वी, तर ते पण मी तिथं देवीच्या समोर ठेवले, म्हणजे एकदम देवी विराजमान झाल्यासारखं वाटत होतं। आता कलशाची तर मांडणी केली मी। सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते तर गणपती बाप्पांना अभिषेक घातला, त्यानंतर रांगोळीशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच वाटते। पिवळ्या रांगोळीच्या गालीच्यावर हे आयतेच रांगोळीचे साचे ठेवले होते मी, कारण माझं रांगोळी काढायला मनच लागत नव्हतं। गुरुवारी माझ्या बरोबर काय झालं, देवी आईने माझी कशी परीक्षा पाहिली हे तर फुल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, तर फुल व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। तर पूजेची मांडणी अशी झाली होती, कशी झाली नक्की सांगा कमेंट करून। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।